हाय, मी तनू. सो हा आपला फर्स्ट लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ आहे. सो ब्लॉगला भरभरून प्रेम द्या. तर आजच्या दिवसाची सुरुवात ही केसांना तेल लावण्यापासून झाली. कारण एरवी तर तेल लावत नाही, जेव्हा केस धुवायचे असतील तेव्हाच तेल लावते. आणि आज तो दिवस होता ज्या दिवशी मला हेअर वॉश करायचं होतं, त्यामुळे मी हेअर ऑइलिंग करत होते. आणि आजकाल हेअरफॉल पण खूप जास्त होत आहे, त्यामुळे पण एक रिझन होतं की आता हेअर ऑइल केलं पाहिजे. आणि आज एक चॅलेंज करण्याचं पण ठरवलं होतं आम्ही, कारण ऋतू इथं आहे 2-3 दिवस. तर बघूयात म्हटलं चॅलेंज वगैरे करता येईल का, बट ते नंतर कॅन्सल झालं. सो त्यानंतर मग ठरवलं की पाणीपुरी बनवूयात, कारण ऋतूला खूप आवडते आणि मला बिलकुल आवडत नाही. पाणीपुरी हा विषयच आवडत नाही. तर ती बोललेली की आपण घरी ट्राय करूयात, सो ती तुला आवडेल. दॅट्स वाय आम्ही घरी बनवणार होतो. तर तेच सगळं सामान आणण्यासाठी आम्हाला खाली शॉपमध्ये जायचं होतं. त्या अगोदरच मी तुने पण आवरलं होतं, पण माझी अजून अंघोळ वगैरे बाकी होती, त्यामुळे मला अंघोळ वगैरे करायची होती आणि आवरायचं होतं लवकर लवकर, बिकॉज रेसिपीला जास्त टाईम लागणार होता. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, बिकॉज असेच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. आणि अजून कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आय विल ट्राय टू मेक इट for you guys. So please subscribe the channel and hit the like button also. So this is the condition of my hair. तर त्यानंतर मग मी कधी पण हेअर वॉश करायचा असेल तेव्हा मी शॅम्पू डायरेक्टली माझ्या स्काल्पवर यूज करत नाही, असंच यूज करते राईस फ्लोअरमध्ये पाणी वगैरे मिक्स करून आणि त्यानंतर शॅम्पू मिक्स करून. सो याने एकदम इफेक्टिव्ह राहतं केसांसाठी, एकदम शायनी सॉफ्ट आणि सिल्की केस होतात आणि त्याची वाढ पण लवकर लवकर होते. सो मी इथे आवरून घेतलेलं आणि आम्हाला खाली जायचं होतं सो त्यासाठीच सगळं चाललं होतं. आणि इकडे आमचा टाईमपास चालला होता, बिकॉज दिस इज लाईक आय एम अ न्यू व्लॉगर. सो मला जास्त असं बाहेर जाऊन शूट करण्यात जास्त कॉन्फिडंट नाही आहे मी. सो दॅट्स वाय मी रूममध्येच ॲक्टिंग करत होती. त्यानंतर आम्ही गेलो शॉपमध्ये. आम्हाला जे छोटं मोठं लागणारं सामान होतं ते घ्यायचं होतं, बिकॉज माझ्याकडे रूममध्ये काहीच नव्हतं, बटाटेसुद्धा नव्हते आणि काहीच नव्हतं. सो शॉपमध्ये गेलो आणि जी लिस्ट बनवली होती ऋतूने तेच त्यांना सांगितलं आणि त्यांनी एक एक सामान लवकर लवकर काढून दिलं. बिकॉज आमचा प्लॅन असा होता की पाणीपुरीचंच चॅलेंज करूयात, की कोण जास्त खातं 1 मिनिटमध्ये किंवा 30 सेकंडमध्ये, असं थोडंसं करणार होतो. बट त्यानंतर ते नको वाटलं आणि मग फक्त पाणीपुरी बनवूयात आणि एन्जॉय करूयात असं ठरवलं. सो त्याचसाठी सगळं सामान घेतलं आणि फायनली सगळं घेऊन रूमवरती गेलो. रूमवर आल्याच नंतर तयारी चालू केली पाणीपुरी बनवण्याची. सो इथे मी बटाटे उकडायला ठेवत होती. तोपर्यंत ऋतू सगळं चॉपिंगचं काम तिचं चालू होतं. तिला चॉपिंग आवडतं त्यामुळे ती करत होती. असं नाही आहे की मी तिला सगळी कामं सांगत होती, कारण लास्ट व्हिडिओ आपला जो होता त्यामध्ये पण तिनेच सगळं चॉपिंग वगैरे केलं होतं. तिनेच माझ्यासाठी राईस बनवला होता, बट ते तिला आवडतं त्यामुळे ती करत होती. आणि त्यानंतर सगळं आम्ही रेडी केलं आणि एक एक करून इन्ग्रेडियंट्स त्या पुऱ्यांमध्ये भरत होतो, जेणेकरून आम्ही सोबतच सगळ्या खाऊ. कारण ऋतूला पाणीपुरी खूप आवडते आणि तिचं असं होतं की तिला वेट नाही करू शकत. सो त्यामुळे आम्ही जास्त पुऱ्या घेतल्या होत्या आणि ते भरत होतो आणि एकदम टेम्पटिंग वाटत होतं सगळं आणि टेस्ट पण खूप छान होती. घरी नक्की ट्राय करा तुम्ही. आणि हे हेअर वॉश केल्यानंतरचे माझे हेअर सिल्की आणि शायनी झाले होते बिकॉज ऑफ द राईस फ्लोअर. आणि हेअर कलर नंतर पण केस दाखवायचे राहिले होते. सो दिस इज माय हेअर आफ्टर हेअर कलर अँड हेअर वॉश. सो लेट मी नो इन द कमेंट सेक्शन की तुम्हाला कसे वाटले आणि नेक्स्ट व्हिडिओ कशाचा हवा आहे हे पण नक्की सांगा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड हिट द लाईक बटन ऑल्सो. आपण भेटूयात नेक्स्ट